आजी कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याण। हा सद्धम्म सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्यालाही कल्याणकारी आहे आणि अंतालाही कल्याणकारी आहे। हे शब्द तुम्हाला कळले? या शब्दांचा अर्थ कळला का? नाही कळला? आजी कल्याणम मध्य कल्याणम अंत कल्याणम हा सद्धम्म सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्यालाही कल्याणकारी आहे आणि अंतालाही कल्याणकारी आहे। म्हणजे हा सद्धम्म 37 अंगांमध्ये भरलेला आहे। 36 गड नाही, गड 37 आहे। एक गड गेले, प्रज्ञेचा गडच गेले विसरून, आता 36 गड। 36 चा आकडा त्याची दुश्मनीचा आकडा नाही। वेरीन वेरानी समंती पुदाच्या रंग वेरेनेच संमती हेच धम्मो धरंत गो। वैर्याशी वैरत्व करून वैर संपत नसतं, मैत्री करूनच वैर्यावर मात केली जाते। हा निसर्गाचा न बदलणारा नियम आहे, म्हणून त्याला सनातन धम्म म्हणतात। पण शेंडीवाले नंबर 1 चे चोर हा शब्द चोरून दिला, आमचा धम्म सनातन सनातन। हा शब्द मूळ पाली आहे, पण गेला सनातन हा शब्द जसा एखादे 4 सतीपट्टान 4 सम्य प्रधान 4 रीतिबाद 5 पद 5 इंद्रिय 7 भोज तर अष्टंगी घोमत गो। हा 37 अंगांमध्ये हा सद्धम्म आहे बोधी। हे बोधी ज्ञान धारण करताना क्रमशः धारण केलं जातं। क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार केला जातो। तो सुरुवातीला मध्याला आणि अंताला कल्याणकारी आहे। कसा? हवा सतीपट्टान 4 सतीपट्टान कायानुपස්සना विज्ञानुपස්සना चित्तानुपස්සना धम्मानुपස්සना। कायानुपස්සना सुरुवातीला कल्याणकारी, वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना मध्यालाही कल्याणकारी आहे, धम्मानुपස්සना अंतालाही कल्याणकारी आहे। बघा एक एक हे बोधी ज्ञान क्रमशः धारण केलं जातं। जसं सतीपट्टानाच्या या अभ्यास करताना जी व्यक्ती अभ्यास करेल क्रमशः हे बोधी ज्ञान धारण करेल, म्हणून कायानुपස්සना ही सुरुवातीला कल्याणकारी, वेदनानुपස්සना चित्तानुपස්සना मध्याला कल्याणकारी आणि धम्मानुपස්සना अंत आहे। क्रमशः हे बोधी धारण करण्याची प्रक्रिया आर्य सत्याचा साक्षात्कार करण्यातनं व्यक्त होते, म्हणून हे क्रमशः आदि मध्य अंत हे शमत भावना। शमत म्हणजे चित्त शांत करावं लागतं, एकाग्र करावं लागतं। जे विपश्यना कम्मठठाणासाठी अभ्यास करण्यासाठी हे 40 प्रकारचे कम्मठठाण आहेत शमत भावनेचे। रागमूलक दशमूलक मोहमूलक बुद्धिमूलक भयमूलक वितर्कमूलक वेगळ्या स्वभावाची माणसं जेव्हा येतात ना भगवंत तला त्याचा तसा शमत भावनेचं कम्मठठाण देतात। या खनिक समाधीपासून उपचारपासून अर्पणा समाधीपर्यंत कसं पोहोचता येईल याचं मार्गदर्शन करतात। आणि विपश्यना या कम्मठठाणाचे समर्शन ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निपिदा ज्ञान, वंचित काम्यता ज्ञान, प्रतिसंधा ज्ञान, स्वीकारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 ज्ञानाच्या महत्तांमधून क्रमशः हे संपूर्ण टप्पे ज्ञानाचे कसे धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करताना हे गोत्रभूक कसं चित्त उत्पन्न होतं, मी अनित्याकडून नित्याकडे नेणार, सुखाकडून सुखाकडे नेणार आणि अनंताकडून अनंताकडे नेऊन आर्य सत्याचा साक्षात्कार करता येतो। त्यामुळे हा सद्धम्म कसा समजावून सांगतायत मी या त्यागमूर्ती रमाईच्या या मूर्तीच्या जी त्यागमूर्ती आहे त्या बोधिसत्वाच्या सहचारिणी राहिलेली आहेत। बुद्धत्व प्राप्त होईपर्यंत त्या शेवटच्या महाबोधिसत्वाचं नाव बाबासाहेबांचं अजित असणार आहे। आणि गृहस्थ जीवनामध्ये तोपर्यंत त्यांची रमाई पत्नी होत राहील। पत्नी बोलता बोलता बोलले तोपर्यंत जशी सुमेध बोधिसत्वाच्या जीवनापासून सिद्धार्थ गौतमाचं प्रथम जीवन आहे बोधिसत्वाचं। त्यांना 4 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जन्मातनं जावं लागलं। प्रथम बोधिसत्वाचं जीवन सिद्धार्थ गौतमाचं सुमेध तापस सुमेध ज्यावेळेला हे आंध्रप्रदेशची राजधानी आहे ना अमरावती, जिथे सगळे गावकरी सगळे नगरवासी सगळे राजे तोरण पताका लावून त्या नगरात दीपंकर बुद्ध येणार होते। हे तापस सुमेध आला, एवढी दाढी वाढलेली, डोक्याचे केस वाढलेले, हे नाला चिखल होता आणि ते चिखलातून त्यांचे पाय
घाण होतील भरतील, म्हणून त्या हरणाचं एक कातळ होतं, ते कातळ एवढं जागा राहिली, वेळती घेतली, पावडं घेतलं, टोपलं, ती संपूर्ण चिखल मिटवण्याचा तोपर्यंत दीपांकर बुद्ध आणि त्यांचा संघ बुद्धम शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि म्हणत येत आहे. आणि याला काही सुधारलं नाही, चांबडं होतं मृगाचं, ते टाकून दिलं त्या चिखलावर एवढं, आणि असा छातीवर उरावर पडून राहिला, जेणेकरून दीपांकर भगवान बुद्ध त्यांच्या पाठीवर पाय ठेवून समोर सरकतील, त्यांचे पाय चिखलानं मळणार नाही, भिक्षू संघाचे पाय चिखलानं मळणार नाही, म्हणून तो असा उरावर पडून राहिला. भगवान बुद्ध दीपांकर भगवान बुद्ध आले, पाहतायत, अरे किती श्रद्धावान माणूस आहे, किती श्रद्धावान माणूस आहे, भल्या माणसं काय नाव तुझं, काय नाव तुझं, असा बघतोय. लोटांगण गेला आणि लोटांगण दंडवत घालून भगवान बुद्धांच्या सिद्धार्थ गौतमाच्या जे सिद्धार्थ गौतमाचं प्रारंभिक जीवन आहे तापस्सुने, तर तापस्सुने त्यांच्या भगवान दीपांकर भगवान बुद्धांच्या चरणावर डोकं खेळलं आणि त्यांच्या पायांची चुंबन घेऊ लागले. किती श्रद्धावान माणूस, भगवंतांनी पाय मागे ओढले आणि भक्ती आपणच भगवान दीपांकर बुद्धांना बोलवलं, भक्ती भगवान मलाही तुमच्यासारखं बुद्धत्व प्राप्त करावयाचे आहे. खरंच ही व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करू शकेल का, म्हणून आपल्या बोधी नेत्रानं दीपांकर बुद्ध जाणतात आणि ते म्हणतात भविष्यवाणी. दीपांकर बुद्धांनी या प्रारंभिक सिद्धार्थाचं बोधी आताही 10 याच्या पारमितांचे घडे भरलेले होते. आता जर विपश्यना कम्मठाणाचा अभ्यास केला असता या क्षणी ते अर्हत्व प्राप्त होऊ शकले असते, पण यांचा सम्यक संकल्प बदलला. भक्ती भगवान मलाही आपल्यासारखं बुद्धत्व प्राप्त करावयाचे आहे. तेव्हा मग दीपांकर बुद्ध कथन करतात, यासाठी सुमेध तुम्हाला 4 संख्ये 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतील. बाजूलाच एक पांढरे वस्त्र घालून आमच्या उपासिकेसारखी अशी हात जोडून बसलेली. भक्ती भगवान मी जर या संग्रहामध्ये मी साथीदार बनले, संगती राहिले, तुम्ही हे होऊ शकेल काही काम. तेव्हा तिचं नाव त्यावेळेला सुमित्रा होतं बघा. तापस सुमेधाच्या कालखंडात ही उपासिका बाजूला बसली, तिचं नाव सुमित्रा. त्या तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत शेवटचं जीवन तिचं यशोधरा. 4 संख्ये 1,00,000 कल्प हे पती पत्नी बनत आले. हे डिग्री बोधिसत्व ही तुम्ही आम्ही थोडी दिलेली बाबासाहेबांनी, तिची परत केली. आता आम्ही मानतच होतो, पण अनंत भिक्षुकडून त्यांना विचारला, आम्ही फक्त मानतो बोधिसत्व म्हणून, पण हे साधारण वास्तविक 10 वर्षावर त्यांच्या सोबत केलेला आणि आम्ही मानतो बोधिसत्व, जाणत नाही ना त्यावर तेवढं नाही. पण ते खरंच विनंती केली, खरंच बाबासाहेब बोधिसत्व होते का. त्यांचा देह त्यागानंतर त्यांनी तुषिता देवता लोकांमध्ये जन्मग्रहण केला, त्यांचं नाव सुदर्शन नाही असं श्रीलंकेच्या भिक्षूंकडून आम्ही ऐकतो. हे खरं आहे का. 15 मिनिटांनी सांगितलं, हो माझी श्रद्धा बसली, मी त्यांच्या चरणावर डोकं ठेवलं, त्यांच्या पायांचं देखील चुंबन केलं. माझी श्रद्धा. तुम्हाला किती उचलून आपटून सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवाल का. जर तर करा, जर तर. त्यामुळं हे सत्य आहे. बोधिसत्व शरीर त्यागानंतर तुषिता देवता लोकांत उत्पन्न होतात. हा तर्क खरा ठरला, कारण ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं त्यांच्याकडूनच या प्रश्नांची उत्तरं मिळतात, माझ्याकडून नाही. आमचं हे सांगा अगदी उत्तर त्यांच्याकडून ही माहिती करून घेतली, मला नाही माहिती. नाही तुम्ही उद्या म्हणाल आमच्या विहारात भरती आले रमाईच्या पुतळ्याचे उद्घाटन, त्याला काय समजते. नाही मला खरंच नाही. मी फक्त ती वाणी जे आहे ना, अरहंत जसे बोलले तसं मी कथन, हे माझं सांगणं नाही आहे ना. तुम्ही माझं फक्त ज्ञान ज्योती म्हणतात म्हणा, माझं नाही. मी अरहंतांकडून हे विचारून माझा काही संदेह असला तर आपल्या संदेहाचं निराकरण करावं लागते. होतं की नाही, आहेत की नाही, ते निराकरण करावं लागतं अरहंत भिक्षूंकडून. अनाकरणीय गोष्टी असतात. आपल्याला बाबासाहेबांचा फोन नंबर देऊ का तुम्हाला, टाकेल का. आपण कवरेजच्या बाहेर आपला फोन नाही लागणार. त्यामुळं
ज्यांनी अर्हत प्राप्त करून 6 प्रकारचे अभिज्ञा प्राप्त केलेल्या तर अशा भिक्षूंचं ते टावर असतं, त्यांना कळते या सगळ्या गोष्टी. तेव्हा या बोधिसत्वाचं हे मर्म असतं. त्यांच्या बाबासाहेब आंबेडकर 16 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जीवनात त्या पारमितांचा संग्रह करून पुढे येत आहेत. ते बोधी वृक्ष, आता जे पिंपळाचं बोधी वृक्ष आहे तिथे नागाबोधी वृक्ष वाढेल. आणि हे अजित नावाचं शेवटच्या जीवनातले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बामणाच्या घराण्यात जन्म घेतील. बामणाचं नाव काढलं तर डोकं दुखायला लागतं. तू काय कराल तुम्ही? बरं झालं याच जीवनात बाबासाहेबांनी बामणींना बायको करून जावई सासऱ्याचं नातं जोडलं तर बरंच केलं. नाही तुम्ही काय म्हणता, बामणींना बायको करून फसली बाबासाहेब असं कधी कधी बोलत बोलता. असो जे काही घडो, पण बाबासाहेबांना बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी आमचंही काही योगदान असावं. हे योगदान यासाठी की बाबासाहेब तुम्ही जेव्हा बुद्ध म्हणाल ना तर तुमच्या बोधिसत्वाच्या जीवन कालखंडात आम्ही तुम्हाला आम्ही पाहत जाऊ. तुमच्या बोधिसत्वाच्या जीवन प्रवाहात आम्हाला राहू द्या, आम्हाला घेऊ द्या. यासाठी आम्ही आमच्या जीवनातलं सगळं पुण्य हे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी रमाई रमाई आमच्या जीवनातलं सारं पुण्यकर्म तुला अर्पित करू की बाबासाहेबांची ही संगिणी म्हणशील. आणि बोधिसत्वाच्या ह्या संपूर्ण पारमिता 30ही पारमिताचा डोंगर खडा करण्यासाठी तू एवढी सहाय्यत होशील. ही परमत्त पारमी त्या परमत्त पारमितीच्या आधारावर तू देखील बाबासाहेब जेव्हा बुद्ध बनतील ना तेव्हा त्या बुद्धाच्या शासनात रमाई तू देखील अरहत बनशील. तू देखील अरहत बनशील. किमान हा संग्रह असतो धम्माचा. त्यामुळे या रमाईच्या या पूर्णाकुडी पुतळ्याची जी प्रतिष्ठापना करून या बोधिसत्वाचा जीवन प्रवाह, आर्य मैत्रेय सम्यक संबुद्धांचा जीवन प्रवाह हे आपण सचित्र आपण बघतो. या कार्यशैलीमध्ये ते शीलज्योती मी त्यांना पाचारण करतोय की त्यांनी धम्मदेसनेला प्रारंभ करावा. या 127व्या जयंतीच्या उत्सवाच्या पर्वावर म्हणते शीलज्योती माता रमाईच्या आठवणी मी शेवट अध्यक्षीय प्रवचनात करेन. बंदीची क्षमा करो. रमेश नानवटकर हे जे आहेत वंदना संघामध्ये आहेत ते रमेश नानवटकर वंदना संघामध्ये